बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातील राजकारण हे गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलेलं आहे। त्याच तापलेल्या वातावरणामुळे थेट मतदानाच्या दिवशीच मोठा वाद झालेला पाहायला मिळाला। गेवराई नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना पंडित आणि पवार समर्थक हे भिडलेले पाहायला मिळाले। हा वाद इतका वाढला की कार्यकर्ते भिडलेच, पण त्यामुळे नेतेही भिडलेले पाहायला मिळाले। गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर आमदार विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आले, त्यांचे बंधूही तिथे आले। तिथे जोरदार दगडफेक झाली। यावेळी माजी आमदार लक्ष्मण पवार हे थेट विजयसिंह पंडितांचे भाऊ जयसिंह पंडित आणि पंडितांच्या कार्यकर्त्यांवरच धावून गेलेले पाहायला मिळाले। पहा गेवराईत नेमकं काय घडलं। सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात मोठी बातमी माझे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावरती दगडफेक आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू यांच्या लाठीकाठी बेदम मारहाण। लवकर 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 अर्जुन अयो बबू 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 बापरे। व्हिडिओ टाकू, चेक करा व्हिडिओ चेक करा बातमी नाही हो माझ्याकडे, एक मिनिट व्हिडिओ चेक करा, एक मिनिट। अशा प्रकारे पवार आणि पंडित यांच्यात आणि समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला। ॲक्शनला रिॲक्शन तिथे पाहायला मिळाली। या प्रकारानंतर शहरात तणावाचं वातावरण देखील होतं। त्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत तिथे घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली गेली। आता या प्रकरणात गुन्हा दाखल केला जातो का? पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करतात का? नेते थेट एकमेकांना भिडले, त्यामागे काय नेमकं कारण आहे ते समोर येणं आवश्यक मानलं जाते। आणि साहजिकच आहे, एवढा सगळा राडा झाल्यानंतर निवडणुकीत नेमकं कोण विजय मिळवतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच झालेला हा प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।